मग याला जबाबदार कोण, हा आमचा प्रश्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील काभार्ली गावाच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीचं काम गेल्या 2 वर्षे अपूर्ण असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, तरुण उत्साही मंडळ आणि युवा वर्गाने मंडणगड पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले. भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामातील दिरंगाईबाबत जाब विचारण्यात आलाय. यापूर्वीही आंदोलनानंतर विहिरीचं काम पूर्ण झालं होतं, मात्र त्या विहिरीला खराब पाणी लागल्यानं नवीन विहिरीची मागणी करण्यात आली होती. दुसरी विहीर मंजूर होऊनही काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. अखेर अधिकाऱ्यांनी काम लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वैभव खेडेकर यांनी दिलाय. पाण्याला कुठल्या डिपार्टमेंट सांगा मला, तर 2 महिने लागतं म्हणून 4 दिवसाचं टेस्टिंगचं पिरियड आहे. बघा, तुम्हाला घरी जायचं असेल तर तसं सांगा. मी तुमची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतो, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे तक्रार करतो तुमची. बसा घरी तुम्ही. भारतीय जनता पार्टीने आंदोलन घेतलं म्हणून तुम्ही काम करत नाही ना, हे आम्हाला लक्षात आलं आहे. इथे काय राजकारण आहे ते. तुम्ही काय मेहरबानी केलेलं नाही. तुम्ही खोदलेली चुकीची होती म्हणून तुम्ही नवीन खोदले. पहिल्यापासून लास्टपर्यंत एकच विषयावर वार्ता करते सकाळपासून. नाही, मला माहिती ना, एकच विषय गाजवतोय. याला अजून कोकणी झटका लागलेला नाही. आलं का लक्षात? हे बघा ताई, तुम्हाला आज हात जोडून विनंती करतोय, अजूनही वेळ गेलेली नाही. पाण्यासाठी काम सुरू करा आणि या 8 दिवसामध्ये ते काम संपवा. आलं लक्षात? नाही तर तुम्हाला कोकणी झटका भेटत. त्या आमच्या सगळ्या महिला वैतागलेल्या आहेत, प्यायला त्याला पाणी नाही. कोण आहे तुम्ही? कलेक्टर आहे? कोण आहे? कोण आहे? कोण तुम्ही? आयुक्त आहे? कोण आहे तुम्ही? तुम्ही हाय कोण? अहो, तुम्ही नागरिकांच्या सेवेसाठी आहे. तुम्ही शपथ घेता ना, तुम्ही नागरिकांच्या सेवेसाठी आहे. समजलं काय? पब्लिक सर्वंट आहे तुम्ही. आमच्या टॅक्सच्या पैसे तुमचा पगार होतो, लक्षात घ्या. हे ऑफिसचा उभा आहे, तुम्हाला पुढच्या उभा तुम्हाला ठेवलेलं नाही. काम करा. आम्हाला तुमच्याकडे यायची हाऊस नाही, त्या मानसिकता पण नाही आमची. लोकांची कामं करा ना. 2-2, 1-1 वर्ष लोकांना इथं आंदोलन करायला लागतंय. आणि तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. त्या महिला आहेत, त्यांच्या डोक्यावरचा हांडा कमरेला आला पाहिजे. आणि विहीर खोदल्यानंतर जे परत पाणी टेस्टिंग करावे लागतं, त्याला जवळजवळ ह्या प्रशासनानं 1.5-2 महिने कालावधी लावला. आज पावसाचा शेवटचा टप्पा असताना ही विहीर पूर्ण होते की नाही अशी परिस्थिती होती. कारण की या सर्व ग्रामस्थांना पिण्याचं पाणी नाही. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हर घर जल असं मिशन असताना आमच्या मंडणगडमध्ये महापौरासारख्या गावामध्ये पाणी नाही, ही शोकांतिका आहे. आणि याला हे सर्व सिंडिकेट जबाबदार आहे. सिंडिकेट म्हणजे ठेकेदार, हे डिपार्टमेंट आणि काही राजकीय व्यक्ती यांच्या दबावामुळं ही विहीर होऊ नये यासाठी अनेक शक्ती प्रयत्नशील आहेत. आज त्या जवाते मॅडम जरी त्या खुलेपणाने काही बोलू शकत नसल्या तरी एकंदरीत त्यांच्या या सगळ्या वागण्यामुळे आपल्याला लक्षात येतंय की एखादं सोपं काम किती अवघड करून ठेवलेलं आहे. आम्हाला कुठल्या पद्धतीचं राजकारण करायचं नाहीये. आम्हाला मागणी एवढीच आहे की ही विहीर होऊन आम्हाला पाणी मिळावं, ही आमची भूमिका आहे. परंतु विहीर कशी होऊ नये यासाठी ह्या सगळ्या शक्ती काम करतायत. आज अधिकारी पण हात वर करतायत, ठेकेदार पण हात वर करतायत. मग आम्ही न्याय कोणाजवळ मागायचं? आमची मागणी आज शेवटच्या क्षणाला, पावसाचे दिवस आहेत आणि आज शेवटच्या क्षणाला ते सांगतायत आम्हाला की तुम्ही ग्रामपंचायत ठराव आणा. चुका ह्यांनी करायच्या, पैसा ह्यांनी खायचा आणि आम्हाला ह्याच्यामध्ये कामाला लावायचं, हे आम्हाला कदापि मान्य नाहीये. आम्हाला आजच्या आज पाणी चालू, आमच्या विहिरीचं काम सुरू झालं पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. जर काम पूर्ण आजपासून सुरू केलं गेलं नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि आमरण उपोषणाला बसू.